अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा 5वा अवतार योगीजन वल्लभ। कालाग्नी शमन नावाचा श्री दत्तांचा अवतार श्री अत्रि ऋषींच्या घरी झाला। त्यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी देव, गंधर्व, चारण, सिद्ध व योगीजन तेथे आले। ही सर्व मंडळी दर्शन घेत असताना सर्वांसमक्ष भगवंतांनी आपल्या बाल स्वरूपाचा त्याग केला व सनातन ज्योतिरूप प्रकट केले। त्या रूपात पूर्ण रूपाहून निराळे असे महातेजयुक्त अशा स्वरूपात योगीजन वल्लभ प्रभूस त्यांनी पाहिले। हा सर्व प्रकार पाहून देवादिकांस विस्मय वाटला। तेव्हा श्री दत्त प्रभूंनी ज्यास आदि अंत नाही याबद्दल आपल्या मधुर वाणीने सर्वांस आपले सनातन महात्म्य कथन केले। गुणरहित, कर्मरहित, गर्भवास नसलेला निराकार असा जो मीच आहे तोच असल्याने मला देहच नाही, तेव्हा काल व जन्म यांचे बंधन कोठून असणार। याप्रमाणे माझे स्वतःचे अजत्व, अक्रियत्व व असंगित्व तुम्ही सर्वांनी जाणावे व त्याचप्रमाणे तुमचेही सर्वांचे आहे असे जाणून याबद्दल किंचितही संशय न घेता येथून गमन करावे। भक्तांवर अनुग्रह करण्याच्या प्रेरणेने आपल्याच मायेच्या आधारे मी स्वरूपापासूनच उत्पन्न झालो आहे। श्री दत्त प्रभूंचे असे वचन ऐकल्यावर देव, ऋषी, पितर सर्वजण आपापल्या स्थानास निघून गेले। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पौर्णिमेस गुरुवारी दुपारी झालेला श्री दत्तांचा योगीजन वल्लभ हा 5वा अवतार होय।